प्रभू रामचंद्र जे आहेत त्यांना 14 वर्षाचा वनवास झाला होता आणि त्या वनवासी माणसाला आमची एक मूळ निवासी आदिवासी जे महिला होती सबरी बाई त्यांनी त्यांना गोर चारला होता आणि त्याला पवित्र केला होता, वनवासातून मुक्त केला होता. आणि हे अमित शाह सारखे लोक आम्हाला कमेंट करतात हे वनवासी आहे. अरे बाबा, आधी तुम्ही तर सांगा तुम्ही कोण आहात. मी अमित शहाला विचारतो. त्यांनी अमित शहानी प्रूफ करावा की या देशातला मूळ निवासी आहो. नाही तर आम्ही प्रूफ करू शकतो की हा अमित शहा विदेशातला आहे, बाहेर देशातला आहे. अमित शहाच्या या देशामध्ये मुळात काहीच अस्तित्व नाही आहे, काही इतिहासच नाही आहे. जेवढे ब्राह्मण लोक आहेत ना यांचा काही इतिहास नाही आहे. हे बाहेरून आलेले लोक आम्हाला सांगत आहे, आमची जात विचारत आहे, ते आम्हाला कमेंट करत आहे की तुम्ही वनवासी आहात. अरे तुम्ही स्वतः वनवासी आहे, तुम्ही विदेशी आहे, तुम्ही आम्हाला का सांगाल. आणि राहिली गोष्ट DNA टेस्ट करायची तर करून घ्या. कोण इथला मूळ निवासी आहे ना कोण वनवासी आहे लक्षात येऊन जाईल. तर म्हणून अमित शहाला मी 15 करोड जनता जे या देशातली आहे त्यांच्याकडून त्यांचा अपमान करण्यासंदर्भात त्यांना विनंती करतो की खरोखरच आपण पदाचा गरिमा राखत असाल तर आदिवासी समाजाची त्यांनी माफी मागावं. हीच आम्ही आजच्या या सणी निवेदन संदर्भामध्ये त्यांना सुद्धा विनंती करतो. आदिवासी धर्म कोड म्हणजे आमची जनगणना जर होत असेल तर आमचा वेगळा कॉलम पाहिजे की संविधानानं सुद्धा हे म्हटलं आहे की आदिवासी हा कोणत्याच धर्माचं मुळत नाही आणि आदिवासी हिंदू नाही ना कोणी नाही आहे. मग आम्हाला हिंदू विनाकारण हिंदू आणि मग डिलिस्टिंगच्या माध्यमात वनवासी ह्या उद्देशाने जे बोलणं किंवा टॉर्चर करणं किंवा उद्देशून बोलणं हे चुकीचं आहे. आदिवासी समाज हा कोणताच धर्मामध्ये बुडत नाही. आदिवासीचा मूळ धर्म कोयावंशी धर्म आहे. इथल्या लोकांनी ते मंजूर करावा. कोया पुनेम ग्रंथ वाचावा. बांदीपारी कुप्पार लिंगो यांचा इतिहास 5,000 वर्षापूर्वीचा आहे. आमचा इतिहास 10,000 पूर्वीचा आहे. जर गौतम बुद्ध आलाम आणि कालाम जे बुद्ध आपले बांदीपारी कुप्पार लिंगोचे जे चेले होते यांच्याकडून दीक्षा नाही घेतली असती तर त्यावेळेस सुद्धा गोंडी धर्म किंवा कोया पुनेम धर्म लागू झाला असता. परंतु एक त्या इतिहासाला दाबण्यात आलं. आमच्या स्वतंत्र या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता ज्या आमच्या महापुरुषांनी प्राणाची आहुती दिली आहे त्यांच्या इतिहासामध्ये नाव नाही, नोंद नाही आहे. आणि हे लोक लोटा घेऊन आले आणि हे या लोकांनी इतिहास आपला लिहिलेला आहे, चुकीचा इतिहास लिहिलेला आहे. खरा इतिहास समोर आणलाच नाही आहे. तुम्हाला काय वाटतं? गदा आणो किंवा काही असो आम्ही काही त्यांच्या बोललेल्या कमेंटवर आम्ही काही विश्वास करत नाही. पण चुकीचे कमेंट त्यांनी करू नये. सत्तेमध्ये आहात, सत्तेमध्ये जनतेच्या भरोश्यावर पोहोचले आहात. तुम्ही काय स्वतः होऊन ना एकदम गृहमंत्री झालेले नाही आहे. चुकीचे म्हणजे कमेंट्स त्यांनी केलं नाही पाहिजे. आणि आदिवासी समाजाच्या ज्या भावना दुखावल्या आहेत त्यांनी त्या आमच्याशी माफी मागावा एवढीच विनंती करतो.